ही कहाणी आहे कधीही न थांबणाऱ्या आणि सदैव धावणाऱ्या मुंबई महानगराची। मुंबईची शान आणि सर्वसामान्यांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बस जेव्हा अचानक मृत्यूचं तांडव करू लागते तेव्हा संपूर्ण शहराचा श्वास काही क्षणासाठी रोखला जातो। आणि असंच काहीसं घडलंय दादरच्या प्लाझा सिनेमा सर्कलवर। एक बेस्ट बस वेगात आली आणि कार, मोटारसायकल, रस्त्यावरून चालणारी लोक यांच्या थेट अंगावर चढली। काय घडलं नेमकं आणि या अपघातात काय झालंय पाहणार आहोत या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। सोमवारची ती सकाळ नेहमीसारखीच घाई गडबडीची होती। दादर पश्चिमेकडील प्लाझा सिनेमा सर्कल आणि वीर कोतवाल उद्यान परिसरातील रस्ते, नोकरदार वर्ग, कुणी मुंबई फिरायला आलेले आणि वाहनांच्या अफाट गर्दीनं परिसरातील रस्ते फुलून गेले होते। सकाळचे 9:30 वाजले होते। या दरम्यान 463 क्रमांकाची एक बेस्ट बस धारावीकडून दादरकडे येत होती। बेस्ट बस प्लाझा सिनेमा जवळून जात असताना चालकाचं स्टीअरिंगवरील नियंत्रण सुटलं। अत्यंत भरधाव वेगात बस प्लाझा सर्कलच्या दिशेने आली। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती वेगात येणारी बस रस्त्यावरील वाहनांना आणि रस्त्यावरील चालणाऱ्या लोकांना चिरडत पुढे गेली। तिने सुरुवातीला 2 कार, एक टॅक्सी आणि 2 दुचाकींना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात 2 निष्पाप नागरिकांचा जागीच मृत्यू झाला, तर बसचा कंडक्टर, दुचाकीस्वार आणि अनेक नागरिकांसह तब्बल 12 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले। अपघाताचा आवाज आणि जखमींचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीनं धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। वाहनांचा चक्काचूर झाला होता आणि रस्ता रक्तानं माखला होता। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सायन रुग्णालयात दाखल केलं आणि अपघातग्रस्त चालकाला ताब्यात घेतलंय। दादरची ही भयंकर घटना कोणतीही पहिली घटना नाहीये, तर मागील एका वर्षात मुंबईच्या विविध भागात बेस्ट बसने, विशेषतः खासगी कंत्राटदारांच्या बसेसचे अनेक जीवघेणे अपघात झालेत। या घटनेच्या अवघ्या 4 दिवसांपूर्वी मालाड पूर्व येथे एका बेस्ट बसनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टॅक्सीला आणि इतर वाहनांना अशीच भीषण धडक दिली होती, ज्यामध्ये एका टॅक्सी चालकाला आपला नाहक जीव गमवावा लागला होता। त्यापूर्वी म्हणजेच 5 महिन्यांपूर्वीच भांडूप पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ रात्रीच्या वेळी एका बस चालकानं नियंत्रण गमावून बस थेट मागे उभ्या असलेल्या प्रवाशावर चढवली होती, ज्यामध्ये 3 महिलांसह 4 निष्पाप नागरिकांचा जागीच चिरडून मृत्यू झाला होता आणि 9 जण गंभीर जखमी झाले होते। याहूनही भयानक घटना कुर्वा रेल्वे स्थानकासमोरील अत्यंत गजबजलेल्या मार्केट परिसरात घडली होती, जिथे एका मद्यधुंद बेस्ट चालकानं थेट प्रवाशांच्या अंगावर बस घालून 30 ते 40 वाहनांना उडवलं होतं, ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता आणि 42हून अधिक लोक जखमी झाले होते। आकडेवारीवर नजर टाकली तर थरकाप उडवणारं वास्तव समोर येतंय की गेल्या 3 वर्षात बेस्ट बसचे एकूण 958 अपघात झाले आहेत। 77 पेक्षा निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत। सर्वात चिंताजनक बाब म्हणजे मागील वर्षात बेस्टच्या अपघातात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल 88% मृत्यू हे खासगी कंत्राटदारांच्या इलेक्ट्रिक बसेसमुळे झाले आहेत। मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्टच्या सुरक्षिततेचा दर्जा इतका खालावण्यामागे अनेक गंभीर कारणं कारणीभूत आहेत। याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे बेस्ट प्रशासनानं सुरू केलेली कंत्राटी पद्धत, ज्याला वेट लीज सिस्टीम म्हटलं जातंय। या पद्धतीमुळे रस्त्यावर धावणाऱ्या बहुतांश बसेस खासगी कंत्राटदारांच्या मालकीच्या असतात आणि त्यांचे चालकही खासगी असतात। हे खासगी कंत्राटदार पैशांची बचत करण्यासाठी अनेकदा कमी पगारात, अप्रशिक्षित, नवशिक्या आणि मुंबईच्या अफाट गर्दीच्या रस्त्यांचा अनुभव नसलेल्या चालकांची भरती करतात। या चालकांना ठराविक वेळेत बसच्या फेऱ्या पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिलेले असतात, कारण जितक्या जास्त फेऱ्या चालक मारेल तितका कंत्राटदाराला अधिक नफा मिळतो। या नफ्याच्या आणि वेळेच्या स्पर्धेत हे चालक रस्त्यावर इतर वाहनांशी जीवघेणी स्पर्धा करत कमालीच्या वेगानं आणि बेदकारपणे गाड्या चालवतात। याशिवाय चालकांच्या कामाच्या तासाचे कोणतेही नियमन नसते। अनेक चालकांकडून सलग 10 ते 12 तास विश्रांतीशिवाय काम करून घेतले जाते। पुरेशी झोप न मिळाल्यामुळे चालकांचं गाडीवरील नियंत्रण सुटतं किंवा त्यांना धावत्या गाडीत डुलकी लागते। खाजगी कंत्राटदाराकडून बसेसच्या तांत्रिक देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळे अनेकदा धावत्या बसचे ब्रेक फेल होणं, स्टीअरिंग जाम होणं किंवा नवीन इलेक्ट्रिक बसेसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन त्या अनियंत्रित होतात।
तसंच कुर्ला अपघातासारख्या काही प्रकरणांमध्ये चालक थेट मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवत असल्याचं समोर आलंय, जे प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ करण्यासारखं आहे। या सर्व गंभीर परिस्थितीमुळे मुंबईतील सामान्य नागरिकांचा आणि प्रवाशांचा बेस्ट बसच्या प्रशासनावर तीव्र संताप उसळलाय। बेस्ट बसचे ड्रायव्हर रस्त्याकडे अजिबात लक्ष न देता मोबाईलवर बोलत किंवा अत्यंत उद्धटपणे बेदकारपणे गाड्या चालवतात असा आरोप अनेकदा सोशल मीडियावर नागरिक व्यक्त करतात। हे जीवघेणे अपघात कायमचे बंद करण्यासाठी बेस्ट प्रशासनाला आणि आता केवळ आश्वासनं देऊन चालणार नाहीयेत, तर प्रत्यक्ष जमिनीवर अत्यंत कडक पावलं उचलावी लागतील। सर्वात आधी अपघात करणाऱ्या बसेसच्या खाजगी कंत्राटदारांचे परवाने कायमचे रद्द करून त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत, जेणेकरून कंत्राटदारांना कायद्याची भीती बसेल। प्रत्येक कंत्राटी चालकाची बेस्टच्या अधिकृत केंद्रात कठोर ड्रायव्हिंग चाचणी आणि मानसिक आरोग्य तपासणी सक्तीची केली पाहिजे। सर्व प्रकारच्या बेस्ट बसेसमध्ये वेगमर्यादा यंत्रणा म्हणजे स्पीड गव्हर्नन्स बसवून बसचा वेग ताशी 40 किंवा 50 किमीपेक्षा जास्त वाढणार नाही याची खात्री केली पाहिजे, जेणेकरून ओव्हरटेकिंगच्या स्पर्धेला आळा बसेल। तसंच प्रत्येक डेपोमधून बस रस्त्यावर निघण्यापूर्वी आणि फेरी संपवून परत आल्यानंतर चालकांची ब्रेथलायझर चाचणी करणं बंधनकारक केलं पाहिजे, जेणेकरून दारू पिऊन गाडी चालवण्याच्या प्रकारांना पूर्णपणे पायबंद बसेल। या अपघातात एकूण 2 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि 4 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। जोपर्यंत कंत्राटीकरणाच्या नावाखाली नफा कमवण्याची वृत्ती सोडून प्रवाशांच्या आणि रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या जीवाला प्राधान्य दिलं जात नाही, तोपर्यंत मुंबईच्या रस्त्यांवरील हा मृत्यूचा प्रवास थांबणं कठीण आहे। आता प्रशासनानं कडक कृती करून मुंबईकरांना सुरक्षित प्रवासाची खात्री देणं हीच आज काळाची गरज बनली आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।